अहमदपूर पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यातील हगदळ शिवारात रात्री एका 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। आलेल्या वृत्तानुसार रावसाहेब कडाची केंद्रे व उषाबाई रावसाहेब केंद्रे हे नॅशनल हायवे लगत हगदळ शिवारात आपल्या शेतात राहत होते। ते मूळचे रुद्धा तालुका अहमदपूर येथील रहिवासी असून रात्री गावातील गणपतीची आरती करून शेतात आल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे। रात्री अचानक या वृद्ध दाम्पत्यावर अनोळखी व्यक्तींकडून हल्ला करण्यात आलाय। त्यात रावसाहेब केंद्रे हे जागीच ठार झाले, तर उषाबाई केंद्रे या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिल्या। सकाळी होश आल्यानंतर उषाबाई केंद्रे यांनी चालत नॅशनल हायवेवर येऊन तेथील उपस्थित नागरिकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली असता नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे उपचारासाठी दाखल केले। पोलीस स्टेशन अहमदपूर यांना कळविले असता अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपली टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले। सदरील घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली असता उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर हे सुद्धा घटनास्थळावर तात्काळ धाव घेऊन हजर झाले। या घटनेचा तपास करण्यासाठी लातूरहून फॉरेन्सिक टीम व श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून श्वान पथकाकडून तपास केला जात आहे। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या उपस्थितीत तपासाचे कार्य अगदी वेगाने सुरू आहे। त्याचबरोबर किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे हे सुद्धा आपल्या टीमसह उपस्थित होते। या घटनेमध्ये नेमका खून का घडलाय या संदर्भातली माहिती अजून स्पष्ट झाली नसल्याची सुद्धा प्राथमिक माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज महाराष्ट्र टुडे, अहमदपूर, लातूर।